उपासना कार्यक्रमातील नवीन भागात आपले स्वागत आहे. आशा आहे की तुम्ही सर्वजण ठीक असाल. मागील कार्यक्रमात आपण उत्पत्ती 1:1 चा अभ्यास केला आहे आणि हे शिकलो की आस्तिक उत्क्रांतीची कल्पना म्हणजे देवावरील विश्वास आणि उत्क्रांती यांना एकत्र जोडण्याचा प्रयत्न करणे शास्त्रवचनांशी विसंगत आहे. बायबल स्पष्टपणे शिकवते की देवाने आपल्या सामर्थ्याने आणि इच्छेने आकाश आणि पृथ्वीची निर्मिती शून्यातून केली. केवळ आमचा विश्वास आपल्याला निर्मितीचे रहस्य समजून घेण्यास मदत करतो. आज आपण उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायाचा अभ्यास पुढे चालू ठेवणार आहोत आणि देवाने संपूर्ण सृष्टीची निर्मिती 6 दिवसात टप्प्याटप्प्याने कशी केली हे पाहणार आहोत. तर सुरू करूया आजचे अध्ययन. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणा सर्वांस सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. आजच्या कार्यक्रमात आपण उत्पत्ती अध्याय 1 मधील 2 ते 25 या वचनांवर अध्ययन करणार आहोत. आता आपण वाचूया उत्पत्ती याचा पहिला अध्याय आणि दुसरे वचन. आणि पृथ्वी आकार विरहित व शून्य होती, जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता आणि देवाचा आत्मा जलांवर तळपत राहिला होता. प्रियांनो, मला असे वाटते की वचन 1 आणि 2 यामध्ये काही अंतर असले पाहिजे. या दरम्यान एक मोठी आपत्ती घडली असावी. त्याचे भरपूर पुरावे आहेत. यासाठी आपल्याला या विशाल सृष्टीकडे पहा. असे वाटते की तिच्यासोबत काहीतरी घडले आहे. चंद्रावर ओसाड जमिनीशिवाय काहीही प्रकट होत नाही. ते असे कसे घडले? आपणास म्हणता येईल की देवाच्या विश्वात एक आपत्ती आली. हे विशेषतः पृथ्वीच्या संदर्भात नमूद केले आहे, कारण ही अशी जागा आहे जिथे माणूस राहतो आणि म्हणूनच पृथ्वीचे वर्णन आकार विरहित व शून्य असे केले आहे. जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता. हे अर्थातच देवाची उपस्थिती तिथे नव्हती याचे संकेत आहे. आकार विरहित आणि शून्य असे म्हटले आहे. तोहू हा मूळ हिब्रू शब्द आहे, ज्याचा अर्थ उजाड, रिक्त आहे. रिक्तता हा हिब्रू शब्द आहे, ज्याचा अर्थ शून्यता आहे. पृथ्वी उजाड किंवा आकार विरहित व शून्य होती असे सांगितले आहे. आकार विरहित या शब्दासाठी मूळ ग्रीक शब्द आहे तोहू, म्हणजे उजाड, आणि शून्यासाठी मूळ हिब्रू शब्द आहे बोहू, म्हणजे काहीही नसलेली, अस्ताव्यस्त. जुन्या करारातील यशायाच्या भविष्यवाणीतील एक वचन आम्ही लक्षात घेतले तर आम्हाला याबाबत समजेल. यशाया 45 अध्याय आणि 18 हे वचन म्हणते, आकाशाचा उत्पन्न करता तोच देव, पृथ्वीचा घडणारा व करता तोच. त्याने तिची स्थापना केली. त्याने ती निर्जन राहावी म्हणून उत्पन्न केली नाही, तर तिच्यावर लोकवस्ती व्हावी म्हणून घडली. हा परमेश्वर म्हणतो, मीच परमेश्वर आहे, अन्य कोणी नव्हे. येथे देव म्हणतो की त्याने पृथ्वी उजाड किंवा निर्जन निर्माण केली नाही. येथे वापरण्यात आलेला हिब्रू शब्द जो आहे तोच उत्पत्ती 1 अध्याय आणि 2 वचनामध्ये आपल्याला आढळणारा शब्द आहे. देवाने पृथ्वी आकार विना आणि शून्य अशी निर्माण केली नाही. देवाने हे एक विश्व निर्माण केले, अराजकता नाही. हीच गोष्ट यशाया स्पष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याने ते तोहू वा बोहू निर्माण केले नाही, नाहीतर पृथ्वी वा बोहू झाली असते. देवाने पृथ्वीला वस्तीसाठी बनवले आणि देवच या उद्ध्वस्त ठिकाणी आला आणि पृथ्वीला मानवजातीसाठी राहण्यायोग्य बनवले. आत्तापर्यंतच्या अवकाशाच्या अभ्यासातून आणि संशोधनातून असे दिसून आले आहे की केवळ पृथ्वीच मानवांसाठी राहण्यायोग्य आहे. माझा असा विश्वास आहे की उत्पत्तीमध्ये आपल्याला सांगितले आहे की पृथ्वी आकारहीन आणि शून्य झाली.
देवाचा आत्मा पाण्याच्या पृष्ठभागावर तळपत होता तेव्हा ती चंद्रासारखीच उजाड किंवा निर्जन होती. माझा असा विश्वास आहे की संपूर्ण विश्व या मोठ्या आपत्तीत सापडले. ती आपत्ती काय होती? आपण फक्त असे सुचवू शकतो की या पृथ्वीवर काही आदामापूर्वी असलेले प्राणी होते आणि असे दिसते की हे सर्व प्रभातपुत्र लुसिफरच्या पतनाशी जोडलेले आहे, जो सैतान बनला, जसे आपण त्याला आजही ओळखतो. मला वाटते की हे सर्व येथे गुंतलेले आहे, परंतु देवाने आपल्याला तपशील दिलेले नाहीत. वस्तुस्थिती अशी आहे की त्याने उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायात आपल्याला खूप कमी तपशील दिले आहेत. देवाचा आत्मा जलावर तळपत राहिला. तळपणे या शब्दाचा अर्थ आहे जसे कोंबडी तिच्या लहान पिल्लांवर नजर ठेवून असते किंवा पाखर घालते तसे. पवित्र आत्मा पाण्याच्या पृष्ठभागावर पाखर घालून होता. पवित्र आत्म्याची सेवा सुरू झालेली दिसते, जी तो पुन्हा पुन्हा करताना आढळेल. ती म्हणजे पुनर्निर्मिती. आमच्या बाबतीतही तो पुनर्निर्मितीचे कार्य करतो. तुम्हाला आठवत असेल की प्रभू येशू याने म्हटले होते, योहान 3:5 या वचनांमध्ये आपण पाहतो, येशूने उत्तर दिले की मी तुम्हाला खचित सांगतो, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतल्या वाचून कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. पाणी हे देवाचे वचन आहे. प्रियानो, कदाचित तुम्हाला बाप्तिस्म्याला त्याचे प्रतीक बनवायचे असेल तर ते ठीक आहे, पण पाणी म्हणजे देवाचे वचन आणि पवित्र आत्मा हा त्याचा लेखक आहे. हे आपल्यासाठी पाहणे खूप महत्त्वाचे आहे. प्रियानो, आता आपण पाहणार आहोत की पृथ्वीची रचना कशी झाली. आपण वचन 1 मध्ये विश्वाची निर्मिती, वचन 2 मध्ये पृथ्वीचे कंपन पाहिले आहे. आता आपण 6 दिवसात पृथ्वीची निर्मिती पाहतो. उत्पत्ती 1 अध्याय 3 वचनापासून 31 या वचनांमध्ये. येथे आपल्याला पृथ्वीचा विकास दिसतो. येथे अनेक गोष्टी आहेत ज्या मी तुमचे लक्ष वेधून घेऊ इच्छितो. निर्गम 20 अध्याय 11 या वचनामध्ये असे लिहिले आहे की कारण 6 दिवसात परमेश्वराने आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यातील सर्व काही निर्माण केले. येथे देवाने जे काही आधीच होते त्यापासून पुनर्निर्मिती केली असा अर्थ अभिप्रेत आहे. या निर्मितीत देव आधीच तयार झालेले पदार्थ घेत आहे आणि या 6 दिवसात तो निर्माण करत नाही, तर तो पुन्हा निर्माण करत आहे. तो आधीच अस्तित्वात असलेल्या पदार्थासह काम करत आहे, ज्या पदार्थाला त्याने अब्जावधी वर्षांपूर्वी अस्तित्वात आणले होते. देवाने जीवन निर्माण केले आणि ते पृथ्वीवर ठेवले आणि पृथ्वीसाठी त्याने मनुष्य निर्माण केला. हाच तो प्राणी ज्यामध्ये आपल्याला रस आहे, कारण तुम्ही आणि मी त्या प्राण्यांपैकी एक आहोत. यामुळे उत्पत्तीचा वृत्तांत आज आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा बनतो. आता आपण निर्मितीचा पहिला दिवस पाहणार आहोत. देवाने काय काय निर्माण केले यासाठी आपण उत्पत्ती याचा 1 अध्याय आणि 3 ते 5 ही वचने वाचूया. तेव्हा देव बोलला, प्रकाश होवो, आणि प्रकाश झाला. देवाने प्रकाश पाहिला की तो चांगला आहे, आणि देवाने प्रकाश व अंधकार हे एकमेकांपासून वेगळे केले. देवाने प्रकाशाला दिवस आणि अंधाराला रात्र म्हटले, आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली, हा पहिला दिवस. या ठिकाणी सांगितलेला दिवस 24 तासांचा दिवस असावा. यापेक्षा त्याचा दुसरा अर्थ होऊ शकेल असे मला तरी वाटत नाही. लक्षात घ्या, देव म्हणाला प्रकाश होवो, आणि या अध्यायात आपल्याला होवो हा शब्द आढळतो. अंतराळ होवो, जले एके ठिकाणी एकवट होवो, ही पृथ्वी उपजवो वगैरे. अशा प्रकारच्या या वाक्यांना कोणी निर्मिती कार्याच्या 10 आज्ञा असे म्हटले आहे. या दैवी 10 आज्ञा आहेत. देव बोलला, प्रकाश होवो. प्रियानो, देवाच्या बोलण्याविषयी आम्हाला पहिल्यांदा या ठिकाणी सांगण्यात आले आहे.
पवित्र शास्त्रात नमूद केलेले हे देवाचे पहिले बोल किंवा शब्द आहेत. आता आपण निर्मितीचा दुसरा दिवस पाहणार आहोत. यासाठी आपण उत्पत्ती याचा पहिला अध्याय आणि 6 हे वचन वाचूया. मग देव बोलला, जलांच्या मध्यभागी अंतराळ होवो व ते जलास दुभागणारे होवो. देव म्हणाला, अंतराळ होवो. आकाशासाठीचा हिब्रू शब्द आहे रकिया, ज्याचा अर्थ अंतराळ आहे. ते जलांना दुभंगणारे होवो याचा अर्थ काय असेल? बरं, देवाने प्रथम पाण्याला समांतर विभागले. आपल्यावर पाणी आहे आणि आपल्याखाली पाणी आहे. उत्पत्ती पहिला अध्याय वचन 7 हे जर आपण वाचलं तर त्याच्यामध्ये आपल्याला कळून येईल, असे देवाने अंतराळ केले आणि अंतराळाखालच्या व वरच्या जलास वेगळे केले आणि तसे झाले. प्रियांनो, कदाचित आपणास माहीत असेल की आपल्या देशात चेरापुंजी येथे पावसाचे प्रमाण खूपच जास्त आहे. तिथे जास्त पाऊस पडतो याचाच अर्थ तिथे वर पाणी खूप आहे. देवाने तेच केले. त्याने वरील पाणी खालच्या पाण्यापासून वेगळे केले. उत्पत्ती याचा पहिला अध्याय आणि 8 वचन आता आपण वाचूया. देवाने अंतराळास आकाश म्हटले आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली, हा दुसरा दिवस. देवाने अंतराळाला आकाश म्हटले. पवित्र शास्त्रात 3 आकाशांचा किंवा स्वर्गांचा उल्लेख आहे. प्रभू येशूने आकाशातील पक्ष्यांबद्दल सांगितले आणि मला वाटते की या वचनात उल्लेख केलेला स्वर्ग आहे. मग आकाशातील तारे आहेत, म्हणजे दुसरं स्वर्ग. आणि तिसरा स्वर्ग म्हणजे जिथे देव राहतो. आभाळ आकाशाची पहिली पातळी आहे, जेथे पक्षी उडतात आणि ढग गर्दी करतात. आता आपण निर्मितीचा तिसरा दिवस पाहणार आहोत. आपण वाचूया उत्पत्ती पहिला अध्याय 9 ते 10 ही वचन आहे. मग देव बोलला, आकाशाखालच्या जलांचा एका ठिकाणी संचय होवो व कोरडी जमीन दृष्टीस पडो. आणि तसे झाले. देवाने कोरड्या जमिनीस भूमी म्हटले व जलांच्या संचयास समुद्र म्हटले. देवाने पाहिले की हे चांगले आहे. आता पाण्याचे पुन्हा एकदा विभाजन आहे. प्रथम वरील पाणी खालच्या पाण्यापासून वेगळे केले गेले. आता पाणी जमिनीपासून, पृथ्वीपासून वेगळे केले आहे. आज आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्या पृथ्वीच्या वरच्या बाजूला प्रत्येक जागा एकेकाळी पाण्याने व्यापलेली होती. हा स्पष्टपणे एक न्याय होता, जो भूतकाळातील दूरच्या अनंत काळात पृथ्वीवर आला होता आणि आपल्याला त्याबद्दल काहीही माहिती नाही. आपण जे काही बोलतो ते अनुमान आहे. देवाने खरोखर येथे आपल्याला खूप कमी सांगितले आहे, परंतु त्याने आपल्याला पुरेसे सांगितले आहे जेणेकरून आपण त्याच्यावर विश्वास ठेवू शकतो. एवढेच. देवाने कोरड्या जमिनीला पृथ्वी म्हटले. तो काय करण्याची तयारी करत आहे? बरं, असं दिसतंय की तो एक अशी जागा बनविण्याची तयारी करत आहे जिथे तो माणसाला ठेवू शकेल. एक अशी जागा जी राहण्यायोग्य असेल. मानव हा पाण्यामध्ये राहणारा प्राणी नाही. जरी असे काही उत्क्रांतीवाद्यांना वाटते की आपण समुद्र आणि समुद्री शैवाळापासून आलो आहोत, ते किती हास्यास्पद वाटते ना. आता आपण उत्पत्ती पहिला अध्याय आणि 11 वचन वाचूया. तेव्हा देव बोलला, हिरवळ, बीज देणारी वनस्पती आणि आपापल्या परी सबीज फळे देणारी फळझाडे भूमी आपल्यावर उपजव. आणि तसे झाले. आता देव येथे वनस्पती जीवन देत आहे, कारण जलप्रलयापर्यंत माणूस शाकाहारी होता. मनुष्य फळे आणि काजूशिवाय काहीही खाणार नाही. तिसऱ्या दिवशी वनस्पतींच्या जीवनाची निर्मिती पूर्ण झाली. आता आपण 12 ते 13 ही वचनं वाचूया. उत्पत्ती पहिला अध्याय 12 ते 13 वचनं. हिरवळ, आपापल्या परी बीज देणारी वनस्पती व आपापल्या परी सबीज फळे देणारी फळझाडे भूमीने उपजविली. देवाने पाहिले की हे चांगले आहे. आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली, हा तिसरा दिवस. आता आपण निर्मितीचा चौथा दिवस पाहणार आहोत. उत्पत्ती पहिला अध्याय आणि 14 वचन.
मग देव बोलला, दिवस व रात्र ही भिन्न करण्यासाठी आकाशाच्या अंतराळात ज्योती होवोत. त्या चिन्हे ऋतू, दिवस व वर्षे दाखवणाऱ्या होवोत. देवाने सूर्य व चंद्र यांना त्यांच्या जागी नेमले. आता आपण पुढची 2 वचनं वाचूया, 15 आणि 16. पृथ्वीला प्रकाश देण्यासाठी आकाशाच्या अंतराळात त्या ज्योती होवोत, आणि तसे झाले. देवाने 2 मोठ्या ज्योती केल्या, दिवसावर प्रभुत्व चालवण्यासाठी मोठी ज्योती आणि रात्रीवर प्रभुत्व चालवण्यासाठी लहान ज्योती, आणि त्याने तारेही केले. त्यापैकी एक ज्योत दिवसाची जबाबदारी घेण्यासाठी होती. तसेच चंद्र रात्री चांगले काम करतो. नंतर फक्त एक छोटे वाक्य आहे, आणि त्याने तारेही केले. तसे ते खूप मोठे काम होते, परंतु देवासाठी नाही. जॉन वेल्सली यांनी म्हटले होते, देवाने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली आणि त्याने ती अपूर्ण प्रयत्न म्हणून केली नाही. देवाने तारे देखील बनवले. आता आपण 17 आणि 18 ही 2 वचने वाचूया. पृथ्वीवर प्रकाश पाडावा, दिवस व रात्र यांवर प्रभुत्व चालवावे, आणि प्रकाश व अंधकार यास भिन्न करावे, म्हणून देवाने आकाशाच्या अंतराळात त्या ज्योती ठेविल्या. देवाने पाहिले की हे चांगले आहे. तुमच्या लक्षात येईल की देवच येथे विभाजन करतो, प्रकाशाला अंधारापासून वेगळे करण्यासाठी. तुम्हाला माहीत आहे, तो अजूनही ते करतो. आज असे लोक आहेत जे विचारतात, योग्य आणि अयोग्य यात काय फरक आहे? बघा प्रियांनो, देवाच्याच हातात सर्व काही आहे. काय बरोबर आहे हे आपल्याला कसे कळेल? देवाने काही तत्वे निश्चित केली आहेत. देव प्रकाशाला अंधारापासून वेगळे करतो, आणि योग्य आणि अयोग्य यात इतकाच फरक आहे. देवच फरक करतो, आणि तो आजही करतो. पुढचं वचन आपण वाचूया. उत्पत्ती 1 अध्याय आणि वचन 19. आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली, हा 4था दिवस. आता आपण निर्मितीचा 5वा दिवस पाहणार आहोत. 5वा दिवस हा प्राणी जीवनाचा आहे. वाचूया आपण वचन 1 अध्याय आणि 20वं वचन. मग देव बोलला, जीवजंतूंच्या थव्यांनी जले भरून जावोत, आणि पृथ्वीवरून आकाशाच्या अंतराळात पक्षी उड्डाण करोत. आमच्यामध्ये निश्चित प्रमाणात विकास आहे. याचा अर्थ असा नाही की सर्व काही एका लहान पेशीपासून आले आहे, परंतु देवाने प्रत्येक प्राण्याला खास असे निर्माण केले आहे, आणि प्रत्येकाचा विकास झाला आहे. देव म्हणाला, जले भरून जावोत, आणि त्याच वचनात तो म्हणतो जीवजंतूंच्या थव्यांनी. या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे प्रकार दिसून येतात, परंतु प्रकार या शब्दांचा अर्थ डार्विनने म्हटल्याप्रमाणे प्रजातींचा अर्थ नाही, परंतु त्याचा अर्थ त्याहूनही अधिक आहे. उदाहरणार्थ, त्यात फक्त एक घोडाच नाही, तर घोडे कुटुंबातील प्रत्येक प्राणी समाविष्ट होते. देवाने असाच एक प्राणी निर्माण केला, आणि प्रत्येकातून विकास झाला आहे, प्रचंड विकास. तसेच विकेंद्रीकरण झाले आहे, म्हणजेच विकास झाला आहे, नंतर अधोगती झाली आहे. पुढचे वचन आता आपण वाचूया. उत्पत्ती 1 अध्याय 21वं वचन. प्रचंड जलचर, जलात गजबजणारे व संचार करणारे प्रत्येक जातीचे सर्व जीव आणि प्रत्येक सपक्ष प्राणी देवाने निर्माण केले. देवाने पाहिले की हे चांगले आहे. लक्षात घ्या प्रियांनो, जेव्हा देव करतो तेव्हा ते चांगले असते. पुढील वचन 22 आणि 23 हे दोन्ही वचन आपण वाचूया. देवाने त्यास आशीर्वाद दिला, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, समुद्रातील पाणी व्यापून टाका, आणि पृथ्वीवर पक्षी बहुगुणित होवोत. आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली, हा 5वा दिवस. प्रियांनो, येथे जलचर आणि पक्षी म्हणजेच प्राणीजीवन कसे निर्माण झाले हे आपण पाहिले. आता आपण निर्मितीचा 6वा दिवस पाहणार आहोत. वाचूया आपण वचन. उत्पत्ती 1 अध्याय 24 आणि 25 ही वचने. मग देव बोलला, प्रत्येक जातीचे ग्रामपशु, रांगणारे प्राणी व वनपशु असे जीवधारी प्राणी पृथ्वी उपजवो. आणि तसे झाले. असे प्रत्येक जातीचे वनपशु, ग्रामपशु व जमिनीवर रांगणारे जीव देवाने केले. देवाने पाहिले की हे चांगले आहे.
प्रत्येक जातीचे म्हणजेच त्यांच्या जैविक वर्गाप्रमाणे. आता आपण पाहू की देव वनस्पती आणि प्राण्यांचे जीवन मानव जातीपासून वेगळे करतो आणि म्हणतो, आपण आपल्या प्रतिरूपाचा माणूस बनवू. हा प्राणी तुमच्यासाठी खूप मनोरंजक आहे, कारण तो तुमच्या माझ्याशी संबंधित आहे, परंतु संपूर्ण मानवी कुटुंबांशी संबंधित आहे. प्रियांनो, आता आपण येथे थांबणार आहोत. आज आपण निर्मितीचे 6 दिवस पाहिले आहेत. उर्वरित भागाचे अध्ययन आपण पुढील कार्यक्रमात करणार आहोत. परंतु तत्पूर्वी आपण त्या जिवंत परमेश्वराचे आभार मानूया. त्याने मानवाची निर्मिती करण्यासाठी आधी त्याच्यासाठी सर्व काही सिद्ध केले. आपला परमेश्वर खरोखरच काळजी घेणारा आहे. आपण त्या परमेश्वराला ओळखले आहे काय? देव करो आणि त्याच्याबरोबर आपणा सर्वांची ओळख होवो आणि त्याची कृपा आपणा सर्वांस लाभो. आपण प्रार्थना करूया. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या, आमची काळजी घेणारा, आम्हाला सर्व काही देणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो. खरोखर परमेश्वर देवप्पा, या सगळ्या गोष्टी तू आमच्यासाठी निर्माण केलेल्या आहेस याची जाणीव आम्हाला झालेली आहे. आणि प्रभू परमेश्वर देवप्पा, तुझी निर्मिती ही अतिशय महान अशी आहे प्रभूजी, आम्ही त्याचा विचारही करू शकत नाही. जरी थोडक्यामध्ये तू आम्हाला या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, तरी पुष्कळशा गोष्टी आम्हाला समजत नाहीत. प्रभूजी, त्याच्याबद्दल तू आम्हाला क्षमा कर. परंतु या कार्यक्रमाच्याद्वारे आम्ही अधिक तुझ्या जवळ यावं, तुझ्या वचनांची आम्हाला ओळख व्हावी आणि प्रभूजी, तुझ्या वचनांवरती, तुझ्यावरती आमचा विश्वास वाढावा, यासाठी विशेष करून तुझी कृपा आम्हाला दे. होय परमेश्वर, आम्ही अशक्त आहोत, परंतु सहाय्य करणारा आमचं जिवंत परमेश्वर आणि निर्माण करता तूच आहेस. आणि म्हणूनच या सर्व विनंत्या, मागण्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो, म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूची कृपा आपणाबरोबर असो. देवा तुझ्या प्रीतीचे मी गोड गीत गावे. देवा तुझ्या प्रीतीचे तुझेच गुण गावे. हे ध्येय जीवनाचे, हे ध्येय जीवनाचे मी गोड गीत गावे. देवा तुझ्या प्रीतीचे. त्या प्रभात शांत वेळी क्षितिजावरी तिलाली, क्षितिजावरी तिलाली. बेरोनी आल्या वेली गाण्यातुला भूपाळी, गाण्यातुला भूपाळी. मी गोड गीत गावे. देवा तुझ्या प्रीतीचे. येशूची प्रीती गावी, महिमा तुझी
या भागातून आपण सृष्टीतील देवाचे सामर्थ्य, उद्देश आणि सुव्यवस्थेबद्दलची गहन सत्ये शिकलो. सृष्टी ही अपघाताने किंवा स्वतःहून अस्तित्वात आली नाही, तर ती देवाच्या हेतुपूर्ण योजनेचा परिणाम आहे. पाण्यावर तळपणारा देवाचा आत्मा, त्याची सततची उपस्थिती आणि परिवर्तनकारी सामर्थ्याद्वारे प्रकट होते की देव हा निर्माता आणि पालनकर्ता दोन्ही आहे. आपण हे देखील पाहिले की देवाची सृष्टी त्याच्या दैवी सुव्यवस्था आणि उद्देशानुसार कार्य करते. प्रत्येक गोष्ट त्याच्या कार्यातील स्थिरता आणि रचना दर्शवते. वारंवार येणारे वाक्य, देवाने पाहिले की हे चांगले आहे, हे आपल्याला आठवण करून देते की त्याची योजना परिपूर्ण आणि फायदेशीर आहे. शेवटी सृष्टी ही देवाचे गौरव आणि ज्ञान प्रकट करते. पुढील भागात देवाने आपली सर्वात प्रिय निर्मिती म्हणजेच मानव आपल्या स्वतःच्या प्रतिमेत कसे निर्माण केली यावर आपण चर्चा करू. म्हणून आमच्यासोबत सहभागी व्हायला विसरू नका. आपण पुन्हा भेटूपर्यंत देवाची कृपा आपणाबरोबर सदैव असो. धन्यवाद. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय सी. निर्माण करणे हा शब्द हिब्रू शब्द 12 यापासून आला आहे. आजचा प्रश्न, निर्मितीच्या वेळी देवाने प्राणी जीवन कोणत्या दिवशी निर्माण केले? ए. तिसऱ्या, बी. 6व्या, सी. 4थ्या, डी. 5व्या. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा.